बास्केटमध्ये टाकतील ते ठरणार आहेत आजच्या व्हॅलेंटाईन डे स्पेशलचे विनर. हे सगळं जरा आती होतंय आता. आतापर्यंत आपण टीम वर्कने जिंकत आलोय ना, मग हा गेम सुद्धा टीम वर्कने जिंकू. टीम? आपली टीम. आणि टीम तारिणी तयार करताना आपण काय शिकलोय की आधी टीमसाठी लढायचं आणि मग स्वतःसाठी. आणि ही टीम सुद्धा मी हरू देणार नाही. मी माझं फक्त कर्तव्य पार पाडतोय. So let's start with the game and music please. Come on, come on. Yes, 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 yes. कोणाची परमिशन घेऊन तुम्ही ही न्यूज टेलिकास्ट केली? सॉरी मॅडम, सगळ्याच चॅनलवर आलं होतं. मला वाटलं न्यूज कन्फर्मच असेल म्हणून टेलिकास्ट केली. इतक्या वर्षांचं आपल्या कंपनीचं रेप्युटेशन एका क्षणात तुमच्यामुळे धुळीला मिळालं, हे कळतंय तुम्हाला? पण मॅम कॉम्पिटिशन. कसली कॉम्पिटिशन? आपण कुठल्याही कॉम्पिटिशन मध्ये नाही आहोत, ना होतो ना असणार आहोत. कुठलीही न्यूज देणं हे जबाबदारीचं काम. आपण ते वर्षानुवर्ष करतोय आणि म्हणूनच लोकांचा आपल्यावर विश्वास आहे. आणि एखादी न्यूज उशिरा गेली तर काय हरकत आहे? काय प्रॉब्लेम आहे? अरे इतका मोठा माणूस, इतका मोठा ऍक्टर, त्याची फॅमिली, त्याला काय वाटत असेल आता? एका खोट्या न्यूजची किंमत काय आहे हे तुमच्यासारख्या मटेरियलिस्टिक लोकांना कळणार नाही. आणि म्हणूनच मी एक निर्णय घेतलाय. यू आर फायर्ड. प्लीज मला माफ करा मॅम. मला एक लहान मुलगा आहे. यांच्या मुलाच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी MNNची असेल. कळले श्वेता? पण तुम्हाला दुसरा चान्स मिळणार नाही. यू आर फायर्ड. लीव्ह. लीव्ह. देवा प्लीज प्लीज काहीतरी कर आणि या तारिणीला हरव. जरी नको कमी काही तरी नको फार. सगळी बक्षिसं तुम्हालाच मिळाली वाटतं. बक्षिसांचं तर काही विचारूच नका. जी गोष्ट मला मिळाली आहे ना ती बक्षिसांपेक्षा खूप जास्त मोठी आहे. युवी आय लव्ह यू सो मच. आणि कौशिकी ताई थँक्यू सो मच. हे नॉर्मली मुलींना मूड स्विंग्स होतात मला माहिती आहे. हिला डायरेक्ट झटके येतात. अरे तू मगाशी तर एवढी निराश वगैरे बसलेली आणि आता अचानक खुजली. हिला काय झालं काय? तारिणी आणि केदारला कपल रिंग मिळाला नाहीत म्हणून हॅपी आहे का ही? रिंग्स? कम ऑन ईशा. मला जे कळलंय ना ते ह्या सगळ्यापेक्षा खूप मोठं आहे आणि ते सगळं ऐकून तुम्हालाही खूप आनंद होणार आहे. काय सांगतेस युवी? तू निशी बरोबर आम्हाला सगळ्यांना फिरायला नेणार आहेस? सांगणार आहेस? सांगणार आहेस का? हा सांगते. काय झालं? आधी मला सांगा, केदार आणि तारिणी घरात नाही आहेत ना? नाही, ते दोघं नवरा बायको जोडीने देवळात गेलेत. काय? इकडे बघ. नाही. बोल ना पटकन, बोल ना काय झालंय ते. हसते काय नुसती? चिडतो कशाला? सांगते ना. निशी सांगणार आहेस का? काय झालं एवढं हसायला? चेतना काकू म्हणाल्या त्या दोघांचं लग्न झालंय चोरी. नवरा बायको जोडीने. जैन बॉस. बॉस, तुम्हाला मिळालेली माहिती एकदम करेक्ट होती. हो, MNN ने JPC मेडिकल स्कॅमची न्यूज केली. मिशन गृहप्रवेश हा मोठा टप्पा आपण पार केलाय. तारिणी केदारचा हात धरून या घरात आली. तिने गृहप्रवेश केला. अगं पण त्यांचं लग्नच झालेलं नाहीये. ते नवरा बायको नाहीच आहेत. सी
तिला पण वाटतंय की ते दोघं नवरा बायको नाहीच आहेत. चल ग, किती रोमॅन्टिक कपल आहे ते. चेतना काकू, काकू मी खरंच सांगतेय ते दोघं खोटं बोलतायत. त्यांचं लग्न नाही झालंय. आता कसं समजवू मी तुम्हा सगळ्यांना? ए, इकडे बस, इकडे बस 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 आधी बस काय इकडे झालं? इकडे बस बस बस. तुला लिंबू सरबत देऊ थोडस. डोकं जड झालं असेल ना, काल रात्री एवढं उशिरापर्यंत पार्टी झाली, उतरली नसेल कालची अजून. तुम्ही काही काय बोलतोयस? अरे मी खरं तेच सांगते, त्या दोघांचं लग्न झालेलं नाहीये. मी स्वतःच्या कानांनी ऐकलंय. काय ऐकलंयस तू? नीट ऐका. नमस्कार, तुम्ही पाहतात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आणि आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलोय. जेपीसी मेडिकल फॅक्टरीमध्ये औषधांचा मोठा स्कॅम घडल्याचे पुरावे समोर येत आहेत आणि या फॅक्टरीमध्ये तयार होणाऱ्या औषधांमुळे अनेक लोकांना त्यांचे जीव सुद्धा गमवावे लागले आहेत. या फॅक्टरीचे मालक किशोर चंद्र राऊत हे देश सोडून पळून गेल्याची माहिती समोर येत आहे. आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. याच फॅक्टरीच्या आवारात प्रकाश बोडस या मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हची सुद्धा हत्या करण्यात आली आहे. बॉस, हे प्रकाश बोडस म्हणजे मालती आत्याचे मिस्टर, राईट? टेक्नो पुढे प्ले कर. आता प्रकाश बोडस यांच्याकडे या स्कॅम बद्दल काही महत्त्वाचे पुरावे होते का आणि म्हणून त्यांची हत्या करण्यात आली का, असे अनेक प्रश्न आता इथे उद्भवले जात आहेत. बॉस, एवढीच फिल्म रिकवर झाली. पुढची फिल्म खूप डॅमेज झाली, सो ती रिकवर नाही होऊ शकणार. टेक्नो